या प्लॉटला माझं मी ज्यावेळेस 28 मेला लागवड केली त्याच्यानंतर पूर्ण टेम्परेचरमुळे आणि मल्चिंग केलेलं असल्यामुळे त्याच्या हिटमुळे पूर्ण प्लॉट माझा ट्रेसमध्ये गेला. काय बोलताय? 1 महिन्यापर्यंत मला कुठलाच रिझल्ट मिळाला नाही. 1 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस मी युट्यूबला तुमचा ऑर्गॅनिक कार्बनचा व्हिडिओ पाहिला, ग्रीन शिल्ड आणि ऑर्गॅनिक कार्बन ओके. हे मी 22 जूनला सोडलं ट्रिप वॉटर. ग्रीन लाईफ आणि कार्बन सोड हा, ग्रीन लाईफ आणि कार्बन किती क्षेत्राला? 2 एकरला 5 लिटर कार्बन हा. आणि 2 बॅग ग्रीन शिल्ड. 1 महिन्यानंतर मला असं वाटतं की प्लॉट आता ते आहे का आपला दुसरा आहे, कारण ते ट्रेस मधला प्लॉट बाहेर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. एवढं फळ, हा, एवढं फळ फुल सेटिंग किंवा याचं जे फुटवा आहे ते फुटवा आता हे भाऊ आहेत माझे. हे भाऊनी ह्यांनी पूर्ण बघितलेला आहे, लावल्यापासून बघितलेला आहे. काढायच्या अवस्थेत होता हा हा. प्लॉट काढून काढून टाकायच्या अवस्थेत. दुसरा लावणार होतो आम्ही. तर आज एवढ्या जोमात प्लॉट आलेला आहे. हा, याला म्हणजे आम्ही तुम्हाला- दररोज प्लॉट पाहिलेला आहे. तुम्ही का? आता मी हो. सुद्धा ह्यांना 2-3 वेळेस हाय काय खूल आली हा. तरी पण निरीक्षण द्या, ध्यान द्या. तुमच्याकडे बघितले त्यांनी, म्हणजे औषधाकडे तुमच्या हा. औषध तुमचं आणल्यावर हे रिझल्ट आम्हाला मिळाला. म्हणजे पहिले फक्त काडी राहिली होती. काडी फक्त काडी होती, फुटवा फक्त नव्हता, काडी. काहीच फुटवा नाही, नव्हतं, काहीच फळ नाही. 1 नाही, महिन्यापर्यंत. काहीच नाही. तेव्हा बसलेली ड्रेस आहे. हा, म्हणजे बोकडा आला तर बोकडा. बोकडा. बोकडा नाही, जळून गेले. फळावर रोषणाईच नव्हती. पान गोळा हा, होऊन गोळा गेला. होऊन गेलं. तुम्हाला- आता हा प्लॉट प्रत्येक- म्हणजे तो मी नव्हेच. हा, हा, असा. म्हणजे दुसरं रूप आल्यावर आलं हा. ह्याला, जन्मच दुसरा झाला ह्याचा महत्वाचं हे डायरेक्ट डायरेक्ट. रासायनिक वरती एकतर खर्च जास्त आणि आणि त्याच्यावर रिझल्ट नाही. रिझल्ट हवे तसे रिझल्ट नाही. हा. पैसे तर भरपूर जायचे. काय बोलताय? पैसे भरपूर जायचे. आणि ह्याचा भावाचा भरोसा नाही मार्केटचा मार्केटचा. कधी जास्त हाई राहते, कधी एकदम खाली जाते. तुम्ही जास्त ह्याची माहिती द्यायची गरजच पडत नाही, आम्हाला डोळ्यानं पाहायला मिळाले. स्वतः त्याच्यामुळे आम्ही 100% वापरणार. की कोणत्याही शेतकऱ्यानं रासायनिक वापरा, पण एक प्रमाण ठेवा. तुम्ही ते अतिरिक्त कुठल्याच रासायनिकचा डोस देऊ नका. बरोबर. आणि जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन शिल्डच्या बॅग जर वापरले, ग्रीन लाईफ ग्रीन लाईफची बॅग जर वापरली, तर तुम्हाला रासायनिकचा 75% खर्च कमी होईल. डायरेक्ट. शेतकऱ्यांनी एकदा अवश्य वापरून पाहावं. जर नाही रिझल्ट आला तर मला फोन करावा. माझा नंबर आहे 94 23 75 94 92. एवढी गॅरंटी. हा, एवढी एवढी 100% गॅरंटी देतो. कोणत्याही शेतकऱ्यांना मला कॉल करावा, मी त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो ग्रीन लाईफ. एवढी सेटिंगच नाही दुसऱ्याच्या फळामध्ये, कारण माझा ह्या फळाबरोबरच्या. हा, 10 दिवसामध्ये रिझल्ट भेटतो त्याचा. भेटतोच का भेटतो 100%? 100% भेटतो. 10 ते हे 12. 10 दिवसातलाच गुण हा. आहे ना एवढा. तर रासायनिक मध्ये वाढीसाठी वेगळं, फुलकळीसाठी वेगळं. हा, ते हा, खर्च वाढला, ते हा. प्रत्येक खर्च वाढला. इथं हेच अवघड हा, झालं. हेच अवघड शेतकरीच आम्हा- इथं उठलाला एका ह्याच्या. हा, हा, सर्व वाढा. आज हे करा, उद्या उद्या ते दुसरं करा. या, परवा कोण दिवशी तिसरी 4 पोहोचेल. दिवस असं गुण देणार इथली. हा, आणि 20,000 रुपये बिल होणार. 20,000 रुपये बिल होणार. मग तुम्ही आमचं काम केवळ 2,000 मध्ये करायला लावलं. हा, बरोबर. एकदम रूप आले टमाट्याला, एकदम हलणे असं शेतकरी असं मन लागायसारखं झालं आता. वाळून गेलेला टोमॅटो होता आपला पूर्ण. ह्या 15 direct दिवसाखाली ह्याच्यावर बघायची गरज नव्हती, म्हणजे हा. उपडून टाका अशी भावना केलता. त्या चार म्हणून किलो जेवढा मध्ये आम्हाला अनुभव तिप्पट आला, फरक दिसला तुमच्या भेटला. ह्याच्यामध्ये. चांगला फांद्याची संख्या, हा, फुलाची संख्या, सेटिंग. फळांची आम्ही 10,000 घातल्या वेळेस फुटव्याची. एवढा गुण आले नाही. हम्म. ह्या 2,000 तुमच्या डब्यामध्ये एवढा गुण आहे आम्हाला. 4 किलोची बॅग पॉवरफुल आहे बाबा. पॉवरफुल आहे, पॉवरफुल आहे. 100% आता ह्या 100%. 2 एकर मध्ये कमी भरती 10-26चा 10 पोत्याचा डोस दिल्याने झाला आम्हाला. हे प्लॉट बघितल्यानं हा, 10 पोत्याचा डोस दिल्याने झालं. म्हणजे ही प्लॉट आज हे जी अशी जामपणा आहे, कल्पनाच केलो नव्हतो आम्ही हा. असं होईल म्हणून. असं होईल म्हणून. मी काट्या लावायला सुद्धा त्यांना लांब राहावा म्हणून सांगितलं, अंतर जास्त ठेवा म्हणलं त्यांना, आपला हा. प्लॉट नाही म्हणलं. नाही. तर आता आता काय काट्या म्हणलं, त्या- घालायची वेळ आता आली. दुसऱ्या घालायची हा. पाळी आली मला. डबल काट्याला हा. लागतात. डबल लागतं. सगळंच काम आता डबल आहे ह्यांना. हे हा. तार सुद्धा टिकणार म्हणलं टिकणार. एवढं हे हे करेल. फळ सेटिंग एवढी झाली याची हा. या महिन्यामध्ये, हम्म. काहीच राहणार नाही. मंडप पाडते माझं. एक एक वेळेस वेळेस वापरायचं करा. का? शेतकऱ्यांनी ठरवावं. आणि त्याचा जर एक रिझल्ट वेळेस येणार वापरा. झाला त्याने आमच्याकडे येऊ, आम्ही पैसे वापस आम्ही देऊ. वापस देऊ. म्हणजे वापरले यांनी, हा. तुम्ही पण हा, हा, गॅरंटी. 100% कारण कारण मी ह्यांनी तर 24 तास इथं आहेत ना. दररोज इथं आमचं आहेत. कामच हे आहे. नजरेखाली हा मी plot टमाटे दररोज व्यापारी होता. हाव ह्याच्यामध्ये. दररोज मालच खरेदी करणार, मग माझ्यापासून बी 10 जणाला माहिती होऊ द्या ना. बरोबर. यांनी- माझे यांनी शेतकरी व्यापारी शेतकरी असल्यामुळे रोज हा. येऊन बघायचे ना मला, हा. येतं का नाही, येत जाते का नाही म्हणे असं बघायचे. हा. आज त्यांनीच म्हणलेलं. हा, त्यांनी व्यापारी प्लस शेतकरी. हा, काय बोलताय? हा. तुम्ही माल पण घेताय. माल हा. पण घेता. एकतर जमीन मृत अवस्थेत चालली आहे पहिल्यांदा. नापीक होत चाललंय. पहिल्यांदा पुढल्या पिढीची जमीन आपण बरबाद करतो बरोबर. रासायनिक. रासायनिक.
आणि त्या खर्च ऑर्गॅनिक न जमीन जीवन ठेवून आपण उत्पादन घेतोय खर्च आणि कमी खर्च होणार. खर्च कमी खर्च निम्म्यात. निम्म्यात. हा. नमस्कार नमस्कार. सर, आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव उद्धव बळीराम भुसारे, राहणार कुमठा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. अच्छा, आता आपण बघू शकतो हे टोमॅटोचं क्षेत्र आहे. किती हे? हे 2 एकरचं आहे सर. 2 एकर आहे का? 2 एकर. आणि व्हरायटी कोणती आहे? व्हरायटी शाहू आहे. शाहू आहे. शाहू अच्छा, लागवड करून किती दिवस झाले? लागवड करून आता 28 मेची लागवड आहे. हा. तर 2 महिने होतात सर. 2 महिने हो. झालेले. अच्छा, म्हणजे या प्लॉटला अगोदर काय समस्या होती सर? या प्लॉटला मी ज्यावेळेस 28 मेला लागवड केली त्याच्यानंतर पूर्ण टेम्परेचरमुळे आणि मल्चिंग केलेलं असल्यामुळे त्याच्या हिटमुळे पूर्ण प्लॉट माझा ट्रेसमध्ये गेला. काय बोलताय? 1 महिन्यापर्यंत मला कुठलाच रिझल्ट मिळाला नाही. 1 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस मी युट्यूबला तुमचा ऑर्गॅनिक कार्बनचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला सर. बर. आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये मला असं आढळलं की एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण टमाटे सक्सेस करू शकतो. बरोबर. म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुमचं ग्रीन शिल्ड आणि ऑर्गॅनिक कार्बन ओके. हे मी 22 जूनला सोडलं ट्रिप वॉटर. ग्रीन लाईफ आणि कार्बन सोड. हा, ग्रीन लाईफ आणि कार्बन. किती क्षेत्राला? 2 एकरला 5 लिटर कार्बन हा. आणि 2 बॅग ग्रीन शिल्ड. 4 किलोची बॅग होती ना? 4 किलोची बॅग होती. ते दिल्यानंतर काय ते बदल? दिल्यानंतर मला 1 महिन्यामध्ये, आज 1च महिना झाला, हा. 1 महिन्यानंतर मला असं वाटतं की प्लॉट आता ते आहे का आपला दुसरा आहे. हा. कारण ते ट्रेस मधला प्लॉट बाहेर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. एवढं फळ हा, एवढं फळ फुल सेटिंग किंवा याचं जे फुटवा आहे ते फुटवा आता हे भाऊ आहेत माझे. हे भाऊनी ह्यांनी पूर्ण बघितलेला आहे, लावल्यापासून बघितलेला आहे. काढायच्या अवस्थेत होता हा हा. प्लॉट. प्लॉट काढून काढून टाकायच्या अवस्थेत. दुसरा लावणार होतो आम्ही. तर आज एवढ्या जोमात प्लॉट आलेला आहे. हा, याला म्हणजे आम्ही तुम्हाला- दररोज प्लॉट पाहिलेला आहे. तुम्ही का? हा लावल्यापासून पाहिले त्यांनी. त्याच्यामुळे इकडे त्यांनी पाहिले. 100% आमचा विश्वास बसला याच्यावर. जास्त तुम्हाला माहिती द्यायची गरज काहीच पडणार गरज नाही. नाही. आम्ही दररोज बघत होतो हा प्लॉट. हो ना? आता लावल्यापासून त्यामुळं- यांनी 5 वेळेस येऊन गेलेत प्लॉटला. मी स्वतः मी स्वतः हा, पाहतला. स्वतः मी सुद्धा ह्यांना 2-3 वेळेस हाय काय खूल आली हा. तरी पण निरीक्षण द्या, ध्यान द्या. तुमच्याकडे बघितले त्यांनी, म्हणजे औषधाकडे तुमच्या. हा. औषध तुमचं आणल्यावर हे रिझल्ट आम्हाला मिळाला. म्हणजे पहिले फक्त काडी राहिली होती. काडी फक्त काडी होती, फुटवा फक्त नव्हता, काडी. काहीच फुटवा नाही, नव्हतं, काहीच फळ नाही. 1 नाही, महिन्यापर्यंत. काहीच नाही. तेव्हा बसलेली ड्रेस आहे. हा, ते बोकडा आला तर बोकडा. बोकडा. बोकडा नाही, जळून गेले. temperature फळावर त्याच्यामुळे रोषणाईच नव्हती. पान गोळा हा, होऊन गोळा गेला. होऊन गेलं. आता आपण जर इथं बघितली तर सर्वीकडे सेटिंग आहे, बरोबर ना? पूर्ण पूर्ण हे बघा ना, तरी म्हणजे प्रत्येक जागी माल आता आहे. हा प्लॉट प्रत्येक- म्हणजे तो मी नव्हेच. हा, हा, असा. म्हणजे दुसरं रूप आल्यावर आलं ह्याला. हा. जन्मच दुसरा झाला ह्याचा हा महत्वाचं हे झालं. डायरेक्ट. डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला भरपूर जणांनी सांगितलं होतं का उपटून टाका प्लॉट? हा हा. यांनी सांगितलं, भाऊच म्हणलं ते दुसरं लावू आम्हीच आपण येता म्हणून. जाता यांनी आमचं म्हणलं मन ते- लागणार झालं ना. नका म्हणले असलं राहत नाही आपल्या शेतामध्ये. ज्या वेळेस तुमचा हे डब्बा सोडला त्यावेळेस हे फळ आम्हाला बघायला येऊ वाटलं. मध्ये आलो आम्ही, हा, नाही तर बाहेरूनच झाली होती यांनी. दुप्पट फरक दिसला आम्हाला ह्याच्यात या प्लॉट मध्ये. या या प्लॉट मध्ये. मध्ये येऊन बघायची जरूरतच नव्हती या प्लॉटला. हा, अगोदर अगोदर. बाहेरून उगं रखरख वाळून गेला होता प्लॉटला. आता तुमच्या सोबत जे आहे म्हणजे फुल जुने शेतकरी तांबाटी मधले, हा, सर्वात अगोदर पासून लागवड लागवड हा. करणार. पहिले शेतकरी बुडात. 25-30 वर्षापासून. हा, 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 हा. आराम, आराम. बरं, रासायनिक वरती काय काय समस्या राहिले शेतकऱ्यांना? रासायनिक वरती एकतर खर्च जास्त आणि आणि त्याच्यावर रिझल्ट नाही. रिझल्ट हवे तसे रिझल्ट नाही. हा. पैसे तर भरपूर जायचे. काय बोलताय? पैसे भरपूर जायचे. आणि ह्याचा भावाचा भरोसा नाही मार्केट हा. मार्केटचा. कधी जास्त हाई राहते, कधी एकदम खाली जाते. म्हणजे आपण थोडक्यात डायरेक्ट नवीन जीवनच भेटले आपल्याला. नवीन हा. जीवन, नवीन 100% नवीन लागवड केल्यासारखं आणि आज आम्हाला हा कोणी plot म्हणणार नाही. गेलेला सुधारल्यामुळं तुम्ही हा. जास्त ह्याची माहिती द्यायची गरजच पडत नाही. आम्हाला डोळ्यानं पाहायला मिळाले. स्वतः त्याच्यामुळे आम्ही 100% वापरणार आहे. वापर. आपण. ह्यांना बोलल्यानंतर बघितल्यानंतर मला अगदी डब्याची ऑर्डर द्या हे. हो, आणि काय ते साहेबाला बोलवा, इथं आपण सगळे मिळून साथ देऊ साहेबाला. असा रिझल्ट येत असला तर आम्ही 100% काम करू.
आता तुम्ही आम्हाला सहकार्याची भूमिका सहकार्य ठेवा. देव म्हणजे शेतकऱ्यांना संजीवनीच भेटली बुवा. हा हा, संजीवनी. शंभर. संजीवनी 100% हे वापरल्यानंतर जो आ- खर्च आहे हा. बाहेरचा, हा तो कमी मी होणार. मी शेतकऱ्याला एक सजेशन देऊ शकतो बर. की कोणत्याही शेतकऱ्यानं रासायनिक वापरा, पण एक प्रमाण ठेवा. तुम्ही ते अतिरिक्त कुठल्याच रासायनिकचा डोस देऊ नका. बरोबर. आणि जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन सीडच्या बॅग जर वापरले, ग्रीन लाईट ग्रीन लाईफची बॅग जर वापरली, तर तुम्हाला रासायनिकचा 75% खर्च कमी होईल डायरेक्ट. डायरेक्ट. डायरेक्ट कारण आता या मल्चिंगच्या खालून पांढऱ्या मुळ्या बाहेर येऊल्यात. हो ना. एवढी हा. मुळ्याची संख्या वाढवली आहे. जर संख्या. मुळाची खाजगी वाढली तर आपोआप फाटेवर वाढणारच आहेत. वाढणारच. आणि रासायनिक मुळे का उरलाले, आपण रासायनिक घातलो की मुळ्या मरत अवस्थेत. हा मुळ्या मरत लाल अवस्थेत होत्या, पडलेल्या. लाल पडलेल्या. मध्ये त्यामुळे त्याचे वाढ होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांनी एकदा अवश्य वापरून पाहावं. जर नाही रिझल्ट आला तर मला फोन करावा. माझा हा, नंबर हा. आहे 94 23 75 94 92. एवढी गॅरंटी. हा, एवढी एवढी 100% गॅरंटी देतो. कोणत्याही शेतकऱ्यांना मला कॉल करावा, मी त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो ग्रीन लाईट. एवढी सेटिंगच नाही दुसऱ्याच्या फळामध्ये कारण माझा नाही. हा ह्या फळाबरोबरच्या. हा आता या गावामध्ये तरी किती एकर शेती होती तांबटीची? कमी हे- वरती इथं 60-70 एकर आताच्या पिरियड मध्ये आहे. आता सध्या आताच्या सध्याच्या. आता नवीन लागवडी होत्या ते 50-100 50-100 हा आता हे खरा मोसम आमचा आता लावणीचा तुम्हाला 21-74. सांगतो, माझा जो प्लॉट आहे इथं बाजूलाच आहे हा. 1 एकर. तर माझी 28 मेची लागवड. हम्म. माझं मल्चिंग हा. नव्हतं, पण माझं ट्रेस मध्ये गेलो होतं टेम्परेचर मध्ये. हा, हा. मग सुधारलं ते. ओके. ह्याने काय म्हणले, तुमचं चांगलं दिसलं आणि माझं सुधरल का नाही. मग ह्याने सोडले हे डब्बा. हा. आता माझ्या प्लॉटच्या दुप्पट दुप्पट भारी plot दुप्पट आहे. दुप्पट हा. कार्बन आणि ते सोडलं. हा. हा. ग्रीन लाईट. हा. ग्रीन लाईफ. मी आणखीन तुमचे तिन्ही फवारण्या घेतलेल्या नाहीत. मी आता आज उद्या घेणारे फवारणी तुम्हाला आता सांगून, मी फक्त ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन बॅग, ग्रीन लाईट. ग्रीन लाईटची बॅग एवढे दोनच सोडले. एकच डोस दिला मी, आणि काल दुसरा डोस दिलाय तुम्हाला विचारून याकडे. बरोबर. किती दिवसात रिझल्ट भेटतो कार्बन ग्रीन लाईट सोडल्यानंतर? 10 दिवसामध्ये रिझल्ट भेटतो त्याचा. भेटतोच का? भेटतो 100%? 100% भेटतो. 10 ते हे 12. 10 दिवसातलाच गुण हा. आहे ना. एवढा. आज आपण जर बघितलं तर रासायनिक मध्ये वाढीसाठी वेगळं, फुलकळीसाठी वेगळं. हा, ते हा, खर्च वाढला, ते हा. प्रत्येक खर्च वाढला. इथं हेच अवघड हा, गुण हेच आहे. अवघड. शेतकरीच आम्हा- इथं उठलाला इकडे एका हेच ह्याच्या ते फक्त. हा हा, सर्व होणार. आज हे करा, उद्या उद्या ते दुसरं करा. या, परवा कोण दिवशी तिसरी 4 पोहोचेल. दिवस असं गुण देणार इथले. हा, आणि 20,000 रुपये बिल होणार. 20,000 रुपये बिल होणार. मग तुम्ही आमचं काम केवळ 2,000 मध्ये करायला लावलं. हा, बरोबर आहे. हो. आता आपण जर बघितलं तर हे बघा ना, इथं बघा ना हो, काळुकी वगैरे म्हणजे अगोदर अशी काळुकी वगैरे अजिबात नाही, नव्हती. काय नाही, काय नाही. नाही, ते बघ- एकदम रूप आले टमाट्याला, एकदम हलणे असं शेतकरी असं मन लागायसारखं झालं आता. वाळून गेलेला टोमॅटो होता आपला पूर्ण. ह्या 15 direct दिवसाखाली वाळून. ह्याच्यावर बघायची गरज नव्हती. म्हणजे हा. उपडून टाका अशी भावना केलता आम्ही. हा, माझा पुढचा प्रश्न असा आहे, आजपर्यंत शेतकरी भरपूर खत औषधं वापरताय, 50-50 किलोचे खत टाकताय, तरी रिपोर्ट भेटत नाही. भेटत नाही. या 4 किलो मध्ये काय रिपोर्ट भेटतो? भेटला मग हा, भेटला. भेटला ह्या 4 म्हणून किलो जेवढा मध्ये आम्हाला अनुभव तिप्पट आला, फरक दिसला तुमच्या भेटला. ह्याच्यामध्ये. चांगला फांद्याची संख्या, हा, फुलाची संख्या, सेटिंग. फळांची, आम्ही 10,000 घातल्या वेळेस फुटव्याची. एवढा गुण आले नाही. हम्म. ह्या 2,000 तुमच्या डब्यामध्ये एवढा गुण आहे आम्हाला. 4 किलोची बॅग पॉवरफुल आहे बाबा. पॉवरफुल आहे, पॉवरफुल आहे, powerful. 100% पॉवरफुल आहे. 50 किलोच्या तोंडात मारेल एवढी हा, पॉवर. हा, powerful हा. आहे. आता ह्या 100% 2 एकर मध्ये कमी भरती 10-26चा 10 पोत्याचा डोस दिल्याने झाला आम्हाला. हे प्लॉट बघितल्यानं हा, हम्म. 10 पोत्याचा डोस दिल्याने झालं. म्हणजे ही प्लॉट आज हे इतकी अशी जामपणा आहे. कल्पनाच केलो नव्हतो आम्ही हा. असं होईल म्हणून. असं होईल म्हणून. मी काट्या रवायला सुद्धा त्यांना लांब राहा म्हणून सांगितलं, अंतर जास्त ठेवा म्हणलं त्यांना, आपला हा. प्लॉट नाही म्हणलं. नाही. तर आता आता काय काट्या म्हणलं, त्यांना घालायची वेळ आता आली. दुसऱ्या घालायची हा. पाळी आली मला. आता डबल काट्याला हा. लागतात. डबल लागतात. सगळेच काम आता डबल आहे ह्यांना. हे हा. तार सुद्धा टिकणार म्हणला टिकणार. एवढं हे हे करेल. फळ सेटिंग एवढी हा. झाली याची हा. या महिन्यामध्ये, हम्म. काहीच राहणार मंडप पाडते माझं. पाडते, आणि पाडते. काट्यांची रानामध्ये संख्या संख्या वाढवा लागते. सुद्धा आहे आता हे बा. त्यांच्या हा. आता प्रत्येक डबल डबल 100% देवाला. देवाचं लागतं. गॅप मध्ये आता आपण जर खाली बघितलं, हा बघा ना, पोटात माल आहे डायरेक्ट. हा, मग हेच आम्हाला पाल्यामध्ये आवडलं दिसून आले, ना. माल भरपूर सट झाल्या. म्हणजे सर्वीकडे माल शेट आहे. हा. सट आहे, सट आहे. Same, चारो same. तरफ असं माल आहे आता वावराला.
बघा ना आता हा. इकडे जरी बघितलं एक सांगा. लेवल एक वठ्ठा प्लॉट आहे हे बघा. फुल किती आहे बघा. हा मग फुल माल हो फुलगळ आता आपला खाल्ला फुलगळ. प्लॉट होता हिरपसला हा कुठवर होत तारापर्यंत तारापर्यंत. पण हे जेवढे खाली टमाटे तेवढेच टमाटे भाऊ शेवटपर्यंत ते खाल्ल्या खाल्ल्या हिरपसल्या वावराला काय त्याला संदेश संख्या द्याल जास्त आहे शेतकऱ्यांना? फळांची. हा? शेतकऱ्याला मी एकच संदेश देतो, शेतकऱ्यानं कुठलाही जरी आपला टोमॅटो प्लॉट असेल किंवा आणखी एक कोणता डोस मिरचीचा देऊन प्लॉट बघावं असेल, शेतकऱ्यानं आणि पुढचा हा. रिझल्ट शेतकऱ्याच्या मनावर घ्यावं त्यानेच ठरवावं. एक एक वेळेस वेळेस वापरून करावं. बघावं. शेतकऱ्यांनी ठरवा. आणि त्याचा जर एक रिझल्ट वेळेस येणार वापरा. झाला त्याने आमच्याकडे येऊ, आम्ही पैसे वापस आम्ही देऊ. वापस देऊ. म्हणजे वापरले यांनी हा. तुम्ही पण हा, हा गॅरंटी 100% कारण कारण मी ह्यांनी तर- 24 तास येत आहेत ना, चोवीस तास. दररोज आमचं येत आहेत. कामच हे आहे नजरेखाली हा मी plot टमाटे बघा व्यापारी आता. हाव ह्याच्यामध्ये दररोज मालच खरेदी करणार मग हम्म. माझ्यापासून बी 10 जणाला माहिती होऊ द्या ना ह्यांनी माझे ह्यांनी शेतकरी व्यापारीच सगळे- असल्यामुळे रोज हा. येऊन बघायचे ना मला हा. येतं का नाही, येत जाते का नाही, म्हणे असं बघायचे. हा. आज त्यांनीच म्हणलं हा, त्यांनी व्यापारी प्लस शेतकरी. हा, हा. हा. तुम्ही माल पण घेता हा. माल पण घेता 100%. तुमचं नाव सांगा. परमेश्वर गोविंदराव कारभारी राहणार कुमठा तुमचा हा. तालुका उदगीर. तालुका उदगीर जिल्हा लातूर. लातूर. अच्छा. म्हणजे आता तुम्ही पूर्ण शेड्यूलच वापरणार काही हा हा. पूर्ण शेड्यूलच वापरणार. आता आम्ही तुम्हाला सोडणारच नाही एवढं हे सीझन एक वर्ष तर सोडणार नाही हो आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी का? खरी 100% खरी खरी. 100% खरी बरेच शेतकरी विचारते आम्हाला का तुम्ही असं तुम्ही बोलायला काय लावता. आम्हाला नाही नाही, नाही नाही, त्याने नाही. आम्हाला तुम्ही फोन काय करावा आम्हाला पैसे बिसे दिलो का? बोलायला काहीच विषय बोलायला. नाही. ज्या शेतकऱ्याला हा. घ्यायचे त्याने आम्हाला फोन करावा आमच्या प्लॉट मध्ये यावं स्वतः आजमावून बघावं शेतकरी हो. असा आहे अनुभव आला की ऑटोमॅटिक बोलतो. शेतकरी आमचे दुकानदारांना 10 घाल म्हणल्या जागी 15 घालतो पण त्याला रिझल्ट येत नाही बरोबर आहे. हो तुमचा जो Result जसं बोलला आला म्हणून तसा आम्ही रिझल्ट बरोबर तुम्हाला बोलतो. ऑर्डर दिली आम्ही एक तर जमीन मृत अवस्थेत चालली पहिल्यांदा नापीक होत चालली. पहिल्यांदा पुढल्या पिढीची जमीन आपण बर्बाद करतो बरोबर. रासायनिक रासायनिक. आणि त्या खर्च ऑर्गॅनिक न जमीन जीवन ठेवून आपण उत्पादन घेतोय खर्च आणि कमी खर्च होणार. खर्च कमी. खर्च निम्म्यात. निम्म्यात. हा. अच्छा. खूप छान माहिती दिली सर्वांनी. पुन्हा एकदा सर आपलं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझं नाव भुसारे उद्धव बळीराम, तालुका कुमठा खुर्द, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. मोबाईल नंबर 94 23 75 94 92. सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.